सरकारचा जमीन भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। आता 15 ऐवजी 9% व्याजदरानं भूसंपादनाचा मोबदला दिला जाणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागानं हा निर्णय घेतला आहे। निवडणुकीत लाडक्या बहिणींची मतं घेतली, आता गरज सरो वैद्य मरो अशी सरकारची भूमिका आहे। जितेंद्र आव्हाडांनी ही टीका केली। रायगड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आता धक्का बसणार आहे। आज अनिल नवगणे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। शिवराज राक्षेवर निलंबनाची कारवाई करून प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना झालेली आहे। मात्र कुस्तीचा निकाल आहे तसाच राखण्याचा महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं निर्णय घेतला आहे। बीडमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या ताफ्याला मुस्लिम नागरिकांनी काळे झेंडे दाखवले। बोगस जन्म दाखला देणाऱ्यांसंबंधात गुन्हा दाखल करण्याची सोमय्यांनी मागणी केली होती। देशातील सर्व वेश्यालये बंद करावीत आणि तस्करीत सहभागी असलेल्यांची मालमत्ता जप्त करावी। मानवी तस्करीवर सर्वोच्च न्यायालयानं मोठा आदेश दिलाय। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि आर महादेवन यांच्या खंडपीठानं 95 पानांचा हा निकाल दिला। जळगावमध्ये 5 वर्षांपूर्वी मंजूर पाणी पुरवठा योजनेचं पाणी आज वरणगावमध्ये पोहोचलं। ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। साताऱ्याच्या पाटणमध्ये पर्यटन विभागाच्या डोंगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि शेतकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे। पुढील वर्षी कोकणात त्यानंतर खानदेश विदर्भातही महोत्सव होणार आहे। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।